संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टींमागे खास कारण असतं. मंदिरांमध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर काय करावं याचं देखील एक शास्त्र असतं. मंदिरात गेल्यानंतर आपण हमखास नारळ फोडतो, पण तुम्हाला माहिती आहे का, नारळ फोडण्यामागचं नेमकं कारण काय? तर धार्मिक श्रद्धेनुसार भगवान विष्णू पृथ्वीवर महालक्ष्मी, कामधेनू आणि कल्पवृक्ष म्हणजेच नारळ या तीन गोष्टींना घेऊन आले होते. नारळाच्या झाडावर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. नारळावरचे तीन डोळे हे भगवान शंकर यांचं प्रतीक आहे, अशी श्रद्धा आहे. नारळाला श्रीफळ असंही म्हणतात. देवासमोर नारळ फोडण्यामागे बलिदानाचा भाव आहे. प्राचीन काळी देवासमोर मनुष्य किंवा पशुचा बळी देण्यात येत असे. ही गोष्ट भारतीय संस्कृतीत बसत नसल्याने ज्ञानी ऋषींनी यातून एक मार्ग शोधून काढला. विश्वामित्रांच्या प्रतिसृष्टीतील नर म्हणजेच नारळ याचं बलिदान देण्याचा सल्ला त्यांनी दिला. नारळाला डोकं, शेंडी, नाक, डोळे आहेत. बलिदानाच्या वेळी रक्ताचा शिरकाव झाला पाहिजे म्हणून ऋषींनी देवाच्या मूर्तीला कुंकू लावायला आणि त्यावर नारळाच्या पाण्याचा शिरकाव करण्यास सांगितलं. त्यामुळे रक्ताचा लाल रंगही आला. या पद्धतीने ऋषींनी मनुष्याला नर आणि पशु हत्येपासून वाचवलं. तेव्हा आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बखर लाईव्हला फॉलो जरूर करा.